नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी प्राध्यापक श्रीकांत मुजमुले. चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, विविध पदभरतीप्रमाणेच आशा सेविकांची पदभरतीसुद्धा केली जात असते. जागा व्हॅकंट झाल्या किंवा लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ही भरती केली जात असते. जिल्हा आरोग्य समिती यांच्या निर्देशानुसार तालुका आरोग्य अधिकारी आणि त्यांची टीम रिक्रुटमेंट कमिटी ही पदभरती करत असते. या पदभरतीमध्ये महाराष्ट्रात अलीकडेच बऱ्याच ठिकाणी आक्षेप घेण्यात आलेले आहेत की निवडीमध्ये चुकीचे निकष वापरलेले आहेत. ते नेमकं काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की अशा स्वयंसेविका भरती किंवा आशा वर्करची भरतीमध्ये नेमके नियम काय असतात आणि दुसरी गोष्ट त्यामध्ये कोणाला प्राधान्य द्यायला हवं आणि त्या संदर्भातलं जे शासनाचं परिपत्रक आहे किंवा शासन परिपत्रक जे जे संचालक आयुक्त आरोग्य मुंबई यांचं जे परिपत्रक किंवा पत्र आहे त्यात काय निर्देश दिलेले आहेत या संदर्भाने आपण बोलणार आहोत. मित्रांनो, या परिपत्रकामध्ये थोडं संभ्रम निर्माण केलेला आहे. या परिपत्रकामध्ये अशा स्वयंसेविकांची पात्रता वगैरे दिलेली आहे. त्यामध्ये मुख्यत्वे म्हणजे महिलांना विवाहित महिलांना प्राधान्य दिलं जातं. पहिली गोष्ट. दुसरी, ती स्थानिक रहिवासी असावी, त्या गावची रहिवासी असावी, त्या तांड्यावरली रहिवासी असावी. हे तर सगळं ठीक आहे. ह्या तो कॉमन सरतेशेवटी सगळीकडेच ह्या बाबी येणार आहेत की शिक्षण वगैरे ह्या गोष्टी येणार आहेत. आता पण या परिपत्रक जे आहे दिनांक 16/6 काय म्हणता येईल, हे परिपत्रकाचा दिनांक आहे 13 जून 2025. यामध्ये आरोग्य आयुक्त यांनी आयुक्त आरोग्य सेवा व अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांनी जे निकष दिलेले आहेत त्या निकषामध्ये सुरुवातीला सर्वसाधारण पात्रतामध्ये असं दिलेलं आहे की विधवा व परित्यक्ता महिलांना निवडीमध्ये प्राधान्य राहील. दुसऱ्या पेजवर हे आलेलं आहे पत्रकाच्या. आणि सरतेशेवटी तिसऱ्या पेजवर असं आलेलं आहे की वय जर समान गुणावरील कॅन्डिडेटचे वय जर काय म्हणता येईल मार्क गुण जर समान असतील तर अशा वेळेस ज्याचं कमी वय आहे त्यांना जास्त कालावधी भेटावा म्हणून त्यांची निवड करण्यात यावी. कळालं तुम्हाला? म्हणजे जर 2 कॅन्डिडेट 15-15 मार्कावर आहेत तर अशा वेळेस ज्याचं वय कमी असेल त्याला घ्यावं, ज्याचं वय जास्ती असेल त्याला नाही. हे आशा सेविका भरतीमध्ये हे महाराष्ट्रासंदर्भात जे परिपत्रक आहे त्यामध्ये हे जे आहे नियम असा सांगितलेला आहे. आता घोटाळा असा होतोय की जिल्हा आरोग्य अधिकारी आपापल्या सोयीप्रमाणे याचा अर्थ करतायत. काही अधिकारी काय करतायत, विधवा व परित्यक्ता यांना प्राधान्य देत आहेत समान मार्क असतील तर. काही अधिकारी काय करतायत, या संभ्रमाचा फायदा घेऊन ज्यांचं वय कमी आहे त्यांना प्राधान्य देत आहे समान मार्क असतील तर. यामध्ये आर्थिक देवीघेवीला काय भेटते आहे, संधी भेटते आहे. म्हणजे आपल्या सोयीप्रमाणे निवड करण्याचा अधिकार हा कोणाकडे जातोय, तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या लेवलला जातोय. मुळातच NHMचे जे निर्देश आहेत, NHMच्या निर्देशामध्ये असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की वंचित घटकांना या भरतीमध्ये प्राधान्य देण्यात यावं आणि विधवा व परित्यक्ता या वंचित घटकामध्ये येतात. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, या महिला आहेत आणि महिलांमध्ये समजा विधवा परित्यक्ताचे कॅन्डिडेट असतील, घटस्फोटित कॅन्डिडेट असतील, असे कॅन्डिडेट जर अनुसूचित जाती जमातीमध्ये मोडत असतील तर ते वंचितामधले वंचित घटक येतात. म्हणजे सामाजिक न्यायाचं तत्त्व इथं लागू होतं. पण समान मार्कवर असणाऱ्या उमेदवारांपैकी तुम्ही काय करताय, अनुसूचित जाती जमातीमधला उमेदवार जो की समान मार्कावर आहे
त्याला सोडून तुम्ही काय करतायत, कमी वय असणारा वयाचा निकष लावताय. तिथे जर वय त्या कॅन्डिडेटचं जास्त असेल तर कमी वयाचा निकष मुळात लावताच येत नाही. महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकापेक्षा आयुक्त यांनी काढलेलं पत्रक किंवा शासनाच्या जी-आरपेक्षा या परिपत्रकाला कुठलाही आधार नाही. शासनाच्या जी-आरपेक्षा एक परिपत्रक मोठा असूच शकत नाही. दुसरी गोष्ट, प्रचलित नियम आणि संकेत याला अनुसरून हे परिपत्रक संभ्रमात टाकणारं आहे. तिसरी गोष्ट, शिक्षण आणि आरोग्य हे विषय जे आहेत ते समवर्ती सूचीमधील विषय आहेत. जिथे केंद्र आणि राज्याचा कायदा यांच्यामध्ये तफावत येत असते त्यावेळेस केंद्राचा कायदा श्रेष्ठ ठरत असतो आणि सेंट्रलमध्येही ज्याचं वय जास्त त्याला ज्याच्याकडे कमी वेळ त्याला लवकर संधी, हे तत्व आहे. सामाजिक न्यायाच्या दृष्टीनेही आणि महिला व बालविकास खात्याच्या दृष्टिकोनातूनही हे तत्व योग्य ठरतं. त्यामुळे इथे समान मार्क असतील तर कमी वयाचा मुद्दा हा गौण ठरायला हवा. विधवा व परित्यक्ता महिलांना आशा सेविका भरतीमध्ये प्राधान्य द्यायला हवं. चौथी गोष्ट, विविध राज्याचे संदर्भातील जी-आर या पत्रक मी तपासून पाहितले तर इतर स्टेटमध्ये स्पष्टपणे विधवा व परित्यक्ता आणि घटस्फोटित यांना प्राधान्य दिलं जाईल. मग शिक्षणाची अट ही तिथं शिथिल करण्यात आलेली आहे. शिक्षणाला तिथे व्हॅल्यू दिला गेलेला नाही आहे. वंचित घटकांना न्याय देण्याचं काम त्या विविध स्टेटमधल्या जी-आरमध्ये केलेलं आहे. बिहारसारख्या राज्यामध्ये तर स्पष्टपणे तेथील जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे की समान गुणावर जर कॅन्डिडेट असतील तर तिथे विधवा व परित्यक्ता घटस्फोटित म्हणजेच एकल महिलांना प्राधान्य दिलं जाईल. बिहारसारख्या मागास राज्यामध्ये, सामाजिकदृष्ट्या मागास राज्यामध्ये, शैक्षणिकदृष्ट्या मागास राज्यामध्ये, आर्थिकदृष्ट्या मागास राज्यामध्ये सुद्धा सामाजिक न्यायाचं इतकं काळजीपूर्वक अवलोकन केले जातं आणि ते सुद्धा आयुक्त स्तरावरील अधिकाऱ्यांनीच काढलेले नियम आहेत. मग अदर जे स्टेट आहेत सगळीकडे तिकडे जास्त वयाला घेत आहेत, ज्याचं जास्त वय असेल त्याला नियमाप्रमाणे प्राधान्य देत आहेत. किंवा मग काय म्हणता येईल की सामाजिक न्यायाचं तत्व लागू करतायत. आणि मग महाराष्ट्रासारख्या पुढारलेल्या राज्यामध्ये आशा सेविका भरतीमध्ये इतका संभ्रमात टाकणारा आरोग्य आयुक्तांचं परिपत्रक आहे. यावर जर मधल्या काळामध्ये शुद्धीपत्रक आली असतील तर त्याबाबत मला माहिती नाही. पण हे परिपत्रकाचा आधार घेऊनच आत्ताच आम्ही एका आशाताई म्हणजे आशा वर्कर पदासाठी संघर्ष देणाऱ्या महिलेचा लढा लढलेला आहे. जवळपास तो यशस्वी झालेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी ही आपली चूक कबूल केलेली आहे. विधवा परित्यक्ता यांना डावलून जे कमी वयाचा कॅन्डिडेट घेण्यात आलेला होता तोही चुकीच्या पद्धतीने घेण्यात आला होता, तो त्यांनी मान्य केलेला आहे. परंतु अजूनही हा लढा चालू आहे. अशाच महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा कितीतरी महिला असणार आहेत ज्यांना खरंच गरज आहे. त्यांचे पती वारलेले आहेत, विधवा आहेत त्या, किंवा एखाद्या स्त्रीला आपल्या पतीने सोडून दिलं आहे किंवा घटस्फोट झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आपला चरितार्थ चालवण्यासाठी आणि पोटापाण्याची सोय होण्यासाठी अशा स्त्रियांना प्राधान्य देणं आवश्यक आहे. परंतु ह्या चुकीच्या पद्धतीच्या जी-आरवर प्रश्न उठवण्याचं काम हे आपल्या लोकप्रतिनिधींनी करायला हवं. हा विधिमंडळामध्ये मांडला जाणारा विषय आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कायद्याच्या आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या कायद्यामध्येही अशी तरतूद मी कुठेच पाहितलेली नाही, जेणेकरून ज्याचा फायदा तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी घेत आहेत आणि ह्या आशा सेविका भरतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार होत असल्याची सगळीकडे चर्चा सुरू आहे. त्यासाठी उपोषण, धरणे आंदोलन, मोर्चे यासारखे पर्याय करावे लागतात. स्वतःच्या हक्काच्या गोष्टी मागण्यासाठी सुद्धा या गोष्टी कराव्या लागतात आहेत. खूप संघर्ष करावा लागतो आहे. माहिती असणाऱ्या व्यक्तींसाठी ठीक आहे, पण जे बिलकुलच अनाडी आहेत शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांच्यासाठी काय. त्यामुळे या आशा स्वयंसेवक भरतीमध्ये त्या जी-आरमध्ये बदल व्हावा ही या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहेत. महिला व समाज कल्याण मंत्री अदितीताई तटकरे यांना आपण सुद्धा महिला कल्याण मंत्री अदितीताई तटकरे यांना आपण या संदर्भामध्ये मेल केलेला आहे. तसेच माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
यांनाही या संदर्भामध्ये मेल केलेले आहेत आणि त्या संदर्भामध्ये आपला लढा आपल्या लेवलवर चालू आहे. आपण तो यशस्वी करून दाखवू. AJRमध्ये बदल नक्कीच होईल. चॅनलला सबस्क्राईब पहिल्यांदाच भेटत असं देत असाल तर सबस्क्राईब करा आणि काही शंका असतील आशा वर्कर भरती संदर्भात तर नक्कीच विचारा. धन्यवाद.